नमस्कार मित्रांनो, तर आपल्या ब्लॉगची सुरुवात करतोय 5 वाजता. आपण चाललोय मित्राला कपडे घ्यायला. बघू आता घेऊ कपडे त्याला. आम्ही पिंपरीत आहे आता. बघू शकता कसे ओपन शॉप वगैरे रस्ते लावलेले त्यांनी. आमच्या वैभव शूटला करायची शॉपिंग आता शॉपिंग करायसाठी आलोय. वैभव का लिस्टिप येतोय का? मेरे को मिल जाएगा 550 तक का है. दिखाओ ना भैया, थोड़ा दिखाओ अच्छे सा. दोनों साइड पहनने वाला घेतो जर्किंग. आता थंडी जास्त आली त्यामुळं 500 रुपये म्हणतोय. किती येते बघू. वैभव साईड एक्साइटेड झालेलं घेण्यासाठी आता, त्यामुळे बघू काय म्हणतात. आणि ही गर्दी मार्केट आहे. घालून बघत आहे शेट काय विषय गाडी. आम्हाला काही जर्किंग आवडलं नाही त्यामुळे आम्ही काय घेत बघायला आम्ही चाललो दुसरीकडे बघायला. तिथं काय व्हरायटी नाही, काय नाही, क्वालिटी नाही, पैसे पण लय सांगतात. त्यामुळं मग आम्ही दुसरीकडे चाललो आता घ्यायला. हां तुझं काय म्हणणं आहे? चला दुसरीकडे बघूया आपण आता. दुसरी क्वालिटी बघू. चला चांगल्या मागे जरा दिसत नाही. मार्केटमध्ये जाऊ. मार्केटमध्ये जाऊ. चांगलं आम्ही चाललो आहे मार्केटमध्ये. आता बघू मार्केटमध्ये येऊ. गर्दी मार्केटमध्ये फुल गर्दी एकदम. फक्त मंगळवारी बंद असते ना मार्केट. त्यामुळे आता आज शनिवार, आज शुक्रवार, आता उद्या शनिवार, 2-3 दिवस फुल गर्दी. मार्केट दाखवतो तुम्हाला कसं आहे मार्केट. बघा एक नंबर. नुसतं नावाला सुचते हो, लय महाग आहे मार्केट पिंपरीचं. नुसतं नावाला मार्केट आहे पण लय महाग आहे. बघू शेटला काय आवडा नाही आता. ह्याच्या आईला मी घाबरलो ना. तुझं काय म्हणणं वैभव? बघूया दुसऱ्या साईडला. मला वाटतं मग गुच्चीतच घे ना, डायरेक्ट गुच्चीतच घे ना. जाते 4-5 हजार एकदाच. पण तुला पोरं होत तर काय टेन्शन नाही ना. तुझी पोरं पण वापरतात ना. मार्केट कुठे घेतो काय मग? पावडली आम्हाला स्टाईल झोन म्हणून पिंपरीत आलो तिथं. बघू आता काही सिस्टम आहे काय नाही. तिथं आम्हाला काय आवडणं झालंय आता. आम्ही 2-4 दुकान पालटी घातले पण आम्हाला काही आवडणं तिथं. कुठं आवडलं तर 2000 रुपये सांगते जर्किंगची किंमत. एवढ्याचं काय उपयोगीच आहे का आपल्याला? बघू आता काय विषय होतं काय. 500 का 3. काय म्हणतो वैभव? मक्का खायचे का? मक्का मक्का खाऊ ना. कुठे गेला मक्कावाला? नसती गर्दी काय घेण्याजोगं तर काहीच नाही बाबा. लय महागाई आता. घ्यायला तर लागलच. वैभव काय म्हणणं तुझं? कुठे घ्यायचं आता? हा घे ना मका खाऊ ना आता मस्त पैकी. 2 द्या की. हा का तुमच्या पण मी एक दिवस घेऊन काही होणार आहे का? रोज येतो आम्ही. घेतली मका आता. मका खाऊ घेतली आता वैभवनी मी. क्वालिटी जोरात दिसती. जरा महाग आहे जरा पण ठीक आहे. खाण्यापेक्षा काय पैशाला काय बघायचे तेव्हा खाणं महत्त्वाचं आहे भाऊ. तो खायला क्वालिटी कशी? ओके ना? हां ठीक आहे मग काय अडचण नाही. एवढं मार्केट फिरलो पण कुठंच काय आम्हाला आवडलं नाही. जर्किंग पण नाही आवडलं आणि पॅन्ट घ्यायचं होतं पॅन्ट पण नाही आवडलं. मनाव अशी नाही भेटल्या कुठं. आता चाललोय घरी. आता फायनली अख्खं मार्केट फिरता बाहेर निघलो. पार हायवेला आलोय आता बघा.
इकडं हवेला आलोय आता जातो घरी काय पर्याय नाही मग आता बघतो पुढच्या रस्त्याने. काय हो ब्लॉग सोडणार का? हां ब्लॉगवर यूट्यूबला दाखवा तुमची आयडी. घे ना. काय आयडी? सचिन राऊत ब्लॉग्स. यूट्यूबला? हा यूट्यूबला हो ना. आता कधी सोडणार आहे ब्लॉग? उद्या मित्र भेटलाय आपलं एक इथं आपलं यूट्यूब चॅनल त्याला सर्च करून देतो ना. आमचा मित्र भेटला इथं आम्हाला पिंपरीत. ऐक आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं. सबस्क्राईब करा. सचिन राऊत ब्लॉग सबस्क्राईब करावं ना. थँक्यू. सबस्क्राईब करा. चला बाय. बाय. पायबेच्या नादात गाडी गेली परत थांबली नाही राव. PMT गेला असतो राव. PMT जायला 10 रुपये लागतात हो. पण रिक्षाने जायचं म्हणलं 20 रुपये लागतात. 10,000 रुपये आपण वाचवायचं बघत असतो. बघू आता किती वेळाने आता ॲप आहे PMTचा ओपन करू आणि बघू आता किती वेळात गाडीची किती वेळात नाही आली लवकर तर ठीक आहे नाही तर मग थांबायलाच लागेल आपल्याला. आता फायनली PMTनं उतरलं चालू घरी आता. बघू आता काही सिस्टम आहे काय नाही. चालू आहे पुढं चाकरी चौकात गर्दीच आहे आता. चालू आहे चलत पुढं बघू शकता. मॉल आहे चिंचोडगावचा मॅक्स काय स्मार्ट डिजिटल आहे काय चालू रसवंती. आपण आलो वडापाव खायला आता. दाखवतो तुम्हाला वडापाव बनवते. वडापाव बनवायचं काम चालू आहे. घेऊ पार्सल आता घरी घेऊन जाऊ. घराकडे प्रस्थान केले आता चालू आहे आणि सगळा अंधार आहे. पूर्ण कॉलनीत अंधार आहे. सगळं दाखवतो तुम्हाला. कुठं लाईटी नाही तर लाईटी नाहीत अजिबात कॉलनीत. पुण्यात असून बघा लाईटी नाहीत. थोड्या लाईटीत कुठं फक्त नाही तर लाईटी अजिबात नाही तिकडे अजिबात. कॉलन्या असेच बघा. चालतं हो लय गोष्टी. पॉलिटिक्स वगैरे भरपूर चालतं ना. लाईटी वगैरे नाही. इलेक्शन जवळ आलं तरच इथं चालतं जरा थोडं व्यवस्थित. नाही तर मग नाही. आपण चालत आता टको करीत पोहोचतो 5 मिनिटात घरी.